आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेरमध्ये काहीतरी मोठं घडतंय का? आणि तेही थेट राजकीय पटावर। जिथे संघर्षाची अपेक्षा होती तिथे शांततेचा स्फोट। होय, जामनेर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये बिनविरोध भूकंप सुरू झाला आहे का? जिथे प्रचाराची रणधुमाळी असते तिथं गुलालाचा जल्लोष। नमस्कार, मी आपल्यासोबत दादा रावा। आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। 11 पासून सुरू झालेली ही लहर आता वार्ड 1 आणि वार्ड 13 पर्यंत पोहोचलेली आहे। भाजपने आधीच वार्ड 11 मध्ये झालेल्या बिनविरोध जागेवरती गुलाल उधळला आहे आणि आता उरलेली इतर वार्ड न तोपडताच भाजपाच्या झोडीत जाणार का, असा प्रश्न जामनेर शहरामध्ये राजकीय पातळीवर उमटत आहे। आज आपण सांगणार आहोत जी माहिती ज्यामुळे जामनेर शहरात राजकीय वातावरण उसळत आहे। चला पाहूया जामनेरचा सध्याचा राजकीय भूकंप। जामनेर नगर परिषद निवडणूक 2025 आणि शहरात सुरू आहे एक वेगळीच राजकीय उलथापालथ। वार्ड क्रमांक 11 ब मधील उज्ज्वला दीपक तायडे यांच्या विरोधातील अर्ज अपात्र ठरल्यानंतर भाजपाने 11 नोव्हेंबर पासूनच जल्लोष सुरू केला आहे। गुलाल, घोषणा आणि आनंद इतकी मोठी लाट की विरोधकांमध्ये एकच प्रश्न, या लाटेला थांबवणार तरी कोण? त्यांच्यानंतर आज आणखी एक मोठा राजकीय भूचाल। वार्ड क्रमांक 1 ब मधील सपना रवींद्र झालटे यांच्या विरोधातील उमेदवार मयुरी सुरेश चव्हाण यांनी सार्वत्रिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे माघार अर्ज दाखल केला। यामुळे वार्ड क्रमांक 1 मधील बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला। निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितले, आम्ही राज्य निवडणूक आयोगांना अहवाल पाठवत आहोत आणि सपना झालटे यांना बिनविरोध घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत। या दरम्यान वार्ड क्रमांक 13 मध्ये किनोबाई गिनल्या शेवाळे यांची जागा देखील बिनविरोध जाण्याची चर्चा पेटलेली आहे। तर या सर्वांमागे नेमके कोणते कारण आहे ते आपण जाणून घेऊ। वार्ड निहाय उमेदवार का मागे हटत आहेत आणि सत्ताधारी भाजपकडून येतोय एक मोठा आणखी एक दावा, आम्ही 90% नाही तर जवळपास 100% जामनेर नगर परिषद बिनविरोध करू। भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की मंत्री गिरीश महाजन यांचा विकास, त्यांचे नेतृत्व आणि शहरातील कामांची परंपरा यामुळे विरोधकांपुढे मुद्देच उरलेले नाहीत। काही वार्डातील विरोधकांच्या मनात खटखट, या नेतृत्वाविरुद्ध आपण कोणत्या मुद्द्यावर लढणार, कसा करणार मुकाबला, हाच प्रश्न अनेकांना माघार घ्यायला भाग पाडतोय का, अशी चर्चा मात्र जामनेर नगरीत सुरू आहे। जामनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात आज सपना रवींद्र झालटे यांच्या बिनविरोध घोषणेने जल्लोष साजरा करण्यात आला। भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी आनंदोत्सव आज नगर परिषद चौक येथे साजरा केला। वार्ड 1 मध्ये तर ढोल ताशा, जल्लोष, घोषणाबाजी आणि बिनविरोधचा महाआनंद पाहायला मिळाला। जामनेरमध्ये निवडणूक आहे की जल्लोष, असे चित्र जामनेर शहरात दिसून येत आहे। जामनेरमध्ये निवडणूक आहे की जल्लोष, स्पर्धा आहे की सरळ बॅकओव्हर, या 3-4 दिवसात खरंच आणखी राजकीय भूचाल होणार का? MJ न्यूज तुम्हाला देत राहील प्रत्येक अपडेट पहिल्यांदा, अचूक, निर्भीड आणि निडर। मी आहे दादा रावा, MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। पुढील घडामोडींसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या प्रतिक्रिया मांडायला विसरू नका।
लक्षात असू द्या, आमचा संपर्क क्रमांक 8806260298 94 21 51 34 60. उमेदवारी मागे घेतलेली काही नाही. आता त्यांनी दिवसभर उमेदवारी मागे घेतलेली आहे. 19 तारखेला 12:09 स्वतः उमेदवारी आलाय, त्यांची पडताळणी केली, छाननी केली, त्यांचं सगळं उमेदवारी मागे घेण्यासाठी सर अर्ज भरून घेतलेला आहे. त्यांनी स्वतः दिलेले कॅमेरा आणि फोटो सहित आपण शूटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यामुळं जामनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 मध्ये फक्त आता जे व्हॅलिड उमेदवार आहे ते फक्त झाडते सपना रवींद्र हे एकमेव उरल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा नाही आता हे आयोग राज्य निवडणूक आयोगाला कळू आणि सर तुम्हाला प्रमाणपत्र असेल ते त्या पद्धतीने, कारण की ते शेवटच्या दिवसापर्यंत ठेवावं लागतं. त्यानुसार जसं येईल तसं आम्ही तुम्हाला कळू. हां, राज्य निवडणूक आयोगाला कळू आम्ही पुढचे प्रोसेस करत आहोत. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, वंदे मातरम, श्याम रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. राहुल भाऊ, अरे असं करा, यांना असं करा. ओ भाईदास, अरे असा होय ना, काय तिथे गर्दी करू. बोलो 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 तिकडे बोलता येत नाही काही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा काल 11 नंबर वार्डामध्ये आपल्या उज्ज्वला दीपक तायडे यांचं बिनविरोध झालं आणि आज अशी माहिती मिळत आहे की 1 नंबर वार्ड आणि 13 नंबर वार्डमध्ये 2 जागा बिनविरोध आहे. काय सांगा? आता हल्ली तरी सुद्धा 1 नंबरमधील प्रभाग क्रमांक 1 मधील चे जे उमेदवार आहे शिवसेना उबाटा गटाचे, त्यांनी माघार घेतली असून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन असतील, आमचे नेते सौ साधनाताई महाजन असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा प्रचार बघता, या शहराची घोडदौड बघता समोरच्या उमेदवाराने माघार घेतली आणि आज आम्ही या ठिकाणी बिनविरोध निघालो. 2 जागा बिनविरोध झालेल्या आहे. पुढे जागांसाठी काय सांगाल? आपण बघतो जामनेर शहरात माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही विजयी घोडदौड कालपासून सुरू झाली आहे. उज्ज्वला दीपक तायडे या कालच बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज आमच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधील उमेदवार 13 वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवारे सर, ते बी झाले शिवारे सर, हां सांगू नाव त्यांचं. वार्ड क्रमांक 1 मधील 1 ब मधील उमेदवार सौ सपना रवींद्र जालटे, तसेच वार्ड क्रमांक 13 ब मधील इलूबाई गिमल्या शेवाळे या पण बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. आपण बघतो भाऊच्या मार्गदर्शनाने हा जो विजयी घोडदौडचा रथ जो सुरू झालेला आहे हा संपूर्ण 27-0 केल्याशिवाय हा थांबणार नाही. आणि जनता पार्टीचा भारतात भाऊंच्या विकास कामांवर, भाऊंनी जामनेरमध्ये केलेल्या सर्व विकास कामांवर, साधनाताईंनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून संपूर्ण विरोधी पक्ष हे एकाहून एक माघार घेत आहेत आणि आमचं 27-0 हा नक्कीच होईल यात शंका नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आपला राहुल, धन्यवाद. मग बोल, काय सांगाल राहुल भाऊ? आमचे प्रभाग क्रमांक 1 चे
गोलूभाऊ झालटे आणि प्रभाग क्रमांक 13 मधनं हिलूबाई किमल्या शेवाळे असे 2 नगरसेवकपदी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। महायुतीचा धर्म म्हणून शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार दोन्ही ठिकाणी उभे होते। त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा या नात्याने या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून या ठिकाणी दिलेले आहेत। ही तर सुरुवात आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर हळूहळू येतील। काय सांगायला जामनेर नगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जामनेर वार्ड नंबर 2 मधून आमचे झालटे सपनाबाई ताई या आज बिनविरोध झालेले आहे। म्हणजेच विजय कसा आणि कसा होऊ शकतो, कारण समोरच्या व्यक्तींना राजकारणाची दिशाच माहीत नाही, फक्त राजकारण करायचं वेळोवेळी। तर आज त्यांना एक धडा शिकण्यासारखा आहे की बा ते वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 13 शेवाळे सर म्हणून त्यांचे मिसेस आज 2 जागा बिनविरोध झाल्या आणि पहिले आमचे दीपक भाऊ तायडे यांची 13 नंबर वार्डमधून 1 बिनविरोध झाली। 3 जागा 27 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या। तर समोरच्या पार्टीला एक धडा एक धक्का आज असा एक ऐतिहासिक धक्का आहे की 27-0 हे 100% होणार, हे त्याची नांदी आहे। गिरीश भाऊ आपल्या मंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली ते घोडदौड चालली आहे, हे कायमच राहतील असं अभिनंदन करतो। 3 जागा बिनविरोध झालेल्या आहे, पुढील जागा सुद्धा बिनविरोध होतील का, काय सांगाल याबद्दल? शक्यता आहे, काही लोक तसं विचारत आहे, अजून 4 ते 5 जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे। ज्या जागा बिनविरोध होत आहे यामागे कोणाचं फलित वाटतं आपल्याला? विकास कामाचा आणि गिरीश महाजनांचं मंत्रिपदांचं आहे, भाऊंनी केलेला सर्व विकास कामाचा हे फलित आहे। एक मिनिट महाराजांकडे नाही ना आचार्य हे बोलता काय नाही।